नमस्कार, मी लाघवी सामंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। एक नजर 36 जिल्ह्यात नेमकं काय काय होतं या घडामोडींवर। 36 जिल्हे 72 बातम्या। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला। आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार ठरेल असं वक्तव्य अण्णांनी केलंय। अण्णा रायगड सिद्धीमध्ये मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेत। लोकपाल लोकायुक्ताची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला 1.5 हमी भाव द्यावा यासह अन्य मागण्यांकरता 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। दरम्यान रायगड सिद्धीतल्या काही तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन छेडलं। यावेळी तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकारकडून कोणतीच हालचाल दिसत नसल्यानं गावकरी आक्रमक झालेत। दरम्यान आज ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन केलं। अनेक ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून पारनेरच्या वाडेघवाड रस्त्यावर गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती। अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आणि या दिवशी सुद्धा सरकारनं अद्यापही आंदोलनाची दखल काही घेतलेली दिसत नाहीये। महत्त्वाचं म्हणजे केंद्रानं अण्णांना फक्त एका ओळीचं पत्र पाठवलंय, तर राज्य सरकारनं सुद्धा आंदोलनाची दखल घेतलेली नाही। अहमदनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शवण्याकरता रायगड सिद्धीच्या ग्रामस्थांनी आज स्थायीनाद आंदोलन केलं। या आंदोलनात महिलांसह मुलंही सहभागी झाले होते। उद्यापासून ग्रामस्थ आक्रमकपणे आंदोलन करणार आहेत। माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली डॉक्टर आनंद तेलतुंबडेंना पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं। दरम्यान आज ते पुण्याच्या शिवाजी कोर्टात हजर राहणार होते। दरम्यान पोलिसांनी केलेली अटक अनधिकृत असून त्याविरोधात तेलतुंबडे यांच्या वकिलांना कोर्टात अर्ज केला आहे। पुण्याच्या भारतीय अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आलेला होता आणि या समारंभाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर सुद्धा उपस्थित होते। पालघरच्या डहाणू तलासरी या भागातील भूकंपाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी धुंदलवाडीत एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। 200 तंबू आणि इतर साहित्य घेऊन पथक मदतीसाठी सज्ज आहे। पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षाच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला। वैभवी भुयाल असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। सांगली सहाय्यक निबंधकाकडून लाच स्वीकारताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अधीक्षकासह 2 अटक करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारी मागे घेण्याकरता 10 लाखांची लाच घेताना कारवाई करण्यात आली। 5 लाखांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत। पुरवठा विभागातील चौकशी अहवाल सोयीस्कर देण्याकरता ही लाच मागवण्यात आली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। बुलढाण्याच्या शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिकाला 1,20,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। अतुल पंत असं मुख्याधिकाऱ्याचं नाव असून त्यानं एनए करण्याकरता प्लॉट मालकाकडे 5 लाखांची लाच मागितली। मोदी सरकारच्या बजेटवर शिवसेना खुश आहे। समाजातल्या सगळ्याच घटकांकरता बजेट फायदेशीर असल्याचा सामनातून सूर आहे। नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेच्या भूमिपूजनाला शिवसेनेचा विरोध आहे। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येतोय। पालघरमध्ये ओएनजीसी सर्वेक्षणाविरोधात हजारो मच्छीमारांनी समुद्रात आणि रस्त्यावर आंदोलन केलं। ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय ठप्प पडल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांना धारेवर धरलं। यानंतर येत्या 8 दिवसात बैठकीचं आयोजन करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं। अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासींनी आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आदिवासींवरील गुन्हे मागे घ्यावे तसंच सोयीनुसार पुनर्वसन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। औरंगाबादमध्ये कपलिंग तुटल्यानं सचखंड एक्सप्रेस विना डबे धावली आहे। चालकाच्या लक्षात आल्यानंतर ही बाब त्यानं ब्रेक दाबला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दौलताबाद स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। अमृतसरहून नांदेडला जात असताना हा सगळा प्रकार घडला आहे। लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते लोअर परळ या दरम्यान तब्बल 11 तासांचा महाब्लॉक असणार आहे।
आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। या मेगा ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते लोअर परळ दरम्यान एकही लोकल धावणार नाही। पश्चिम रेल्वेच्या 11 तासांच्या महाब्लॉक दरम्यान बेस्ट कडून प्रशासनाला प्रवाशांकरता चोख सुविधा देण्यात येणार आहे। दिलासा मिळालेला आहे। बेस्टनं विशेष सेवा दिली असून शनिवारी रात्री 9:30 ते रात्री 1:15 पर्यंत आणि 3 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्यंत ही विशेष सेवा सुरू असेल। नवी मुंबईत पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून एपीएमसीची पाहणी करण्यात आली आहे। सकाळच्या दरम्यान देशमुखांनी मार्केटची पाहणी करत व्यापारी आणि माथाडींच्या समस्या जाणून घेतल्यात। तसंच त्यांच्या समस्यांवर केंद्र आणि राज्य सरकारशी बोलून तोडगा काढू असंही देशमुख म्हणाले। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा आमचे शेतकरी त्यापेक्षा जास्त रुपये भिकाऱ्याला भीक देतात। दरम्यान यंदा शेतकऱ्यांना काहीही मिळालं नसल्याचं वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी केलंय। कोल्हापूरच्या कागल शहरात ते बोलत होते। जालन्यात खासदार रावसाहेब दानवे गेल्या 20 वर्षांपासून लोकसभा सदस्य आहेत। मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तिसरा उमेदवार रिंगणात असण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहेत। स्पर्धात्मक राजकारणाची शक्यता वर्तवली जाते। मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाची शक्यता आहे। हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। दरम्यान थंडीचा कडाका पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। 13 महापालिका कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देण्यात आली असून मागासवर्गीय नसताना लाड कमिटीच्या माध्यमातून हे कर्मचारी कामावर रुजू झाले होते आणि त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे। औरंगाबादमधील मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जवळपास 3 लाखांनी मतदारांची संख्या वाढली तर 45,575 नवीन मतदार आहेत। औरंगाबादच्या मालमत्ता करात पालिकेनं यंदाही वाढ न केल्यानं शहरवासियांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान करवाढ न करण्यासंदर्भात स्थायी समितीकडून प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात 22 एप्रिल 2018ला भामरागड या तालुक्यातील ताडगाव जंगलात 40 माओवाद्यांना त्यांच्या मोठ्या नेत्यांसकट कंठस्नान घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथक C60ला मोठं यश आलंय। पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। माटुंगातील माहेश्वर उद्यानाजवळ देना बँकमध्ये दरोडा पडलाय। रात्री 2 वाजता हा दरोडा पडला असून अंदाजे 20,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा पडलाय। या दरोड्यात 19,50,000 चोरट्यांनी लंपास केलेत। पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। नागपूरच्या इमानपाडा या ठिकाणी परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 30 जुगारांसह 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 2.5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे। मालेगावमध्ये गुंडांच्या टोळीनं हैदोस घातलेला पाहायला मिळतोय। 20 ते 25 गुंडांच्या टोळक्यानं मोटरसायकलवरून येत तलवार, चॉपर, कोयते तसंच गावठी पिस्तुलांना हल्ला चढवला। गुंडगिरीच्या वर्चस्व वादातून झालेल्या या हल्ल्यात 5 जण जखमी तर 3 जण गंभीर जखमी आहेत। ही घटना मध्यरात्री मालेगावच्या जाफरनगर, मिलतनगर आणि आयशानगर या परिसरात घडली आहे। यात हल्लेखोरांनी हॉटेल, कार आणि रिक्षाचं अतोनात नुकसान केलं असून या घटनेचे परिसरात दहशत माजवण्यात येते। यवतमाळमध्ये गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 2 गुन्हे उघड झाले असून चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अटकेत 5ही आरोपींची चौकशी सुरू आहे। नांदेडच्या किनवट जंगलात वनविभागानं धाडसी कारवाई करत सागवान तस्करी करणारे 21 ट्रॅक्टर वनविभागानं जप्त केले। जप्त केलेल्या सागाच्या लाकडांची किंमत आजच्या घडीला लाखोंच्या घरात आहे। या प्रकरणी पोलीस अधिक कारवाई करणार आहेत। लातूरमध्ये कर्नाटक सीमावर्ती भागात बेलूर गावच्या शिवारात हरणांना गोळ्या घालून शिकार करण्यात आल्याची घटना घडली। हरणांचे तुकडे करून मांस विक्रीसाठी नेताना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे। कर्नाटक पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गोळ्यांचा आवाज आल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी शिकार करणाऱ्या गाडीतून हरणाचा मांस, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतूस जप्त केली आहे तर 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। नाशिकच्या गंगापूर गावात पुन्हा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। सुरा फेस्टिवल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आणि त्यात बिबट्याचं दर्शन झालंय। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर आज रेडबुल
FMX ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाईक रायडर्सनी अनेक बाईक स्टंट केले आहेत. यात फ्री स्टाईल स्टंट, रायडर स्टंट, रॉबी मॅल्सिन, टॉम पेजिस तसंच रशिया, फ्रान्समधील रायडर्स सहभागी झाले होते. मुंबईकरांनी हा थरार पाहण्याकरता गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हे थरारक स्टंट पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिली. परभणी जिंतूर परभणी या चालत्या रेल्वेतून उतरताना निवृत्ती आणि यमुनाबाई कांबळे या जोडप्याचा तोल गेला. दरम्यान आरपीएफनं वेळीच धाव घेत त्यांचे प्राण वाचवलेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 977 दुचाकीस्वार कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांवर त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही कारवाई सुरू केल्यानं वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. औरंगाबादमध्ये वाहनांसाठी शहरात 40 किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात आली असून अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित आणि नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्याकरता पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कृष्णकुंजावर दाखल झाले होते. 27 जानेवारीच्या विवाह सोहळ्या सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, म्हणून खास त्यांच्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलात वसलेल्या रुई या गावातील पाणी समस्येचा प्रश्न आता कायमचा सुटलाय आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. काटेपूर्णा नदीच्या काठी असूनही कायम पाण्यापासून वंचित असलेल्या या गावची व्यथा जलहक्क कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पहिल्यांदाच दुर्गम भागातून वाट काढत अधिकाऱ्यांचा ताफा या गावी दाखल झालाय. चंद्रपूरमध्ये राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या जुबली शाळेच्या पटांगणापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला आणि यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अभय बंग आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. दरम्यान या संमेलनात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील दारूबंदी यावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर, वाकोली या ठिकाणी देखील सरकारनं जलयुक्त शिवार योजनेतून कामं केली. भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी गावागावात ही योजना राबवण्यात येते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 179 गावांमध्ये जलसंधारणाची कामं झाली असून त्यातून जवळपास 7018 TCM पाणीसाठा निर्माण झाला आहे. कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कागलच्या शेजारील नाल्याची विद्यार्थ्यांसह मुश्रीफ यांनी स्वच्छता केली. कागल शहरातील 14 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. भिवंडीतील BNA महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणथळ दिनाचं औचित्य साधत जनजागृती रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणथळ जमिनीच्या संवर्धनाची आणि संरक्षणाची शपथ घेतली. कोल्हापूर ग्रामीण भागातील कर्णबधीर आणि हृदयरोगानं पीडित असलेल्या मुलांच्या उपचाराकरता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. आतापर्यंत कोल्हापूरच्या 25 मुलांवर मुंबईत उपचार करण्यात आले आहेत. मुंबईत चिमुकल्यांच्या हृदय आणि कानाच्या महागड्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून या शस्त्रक्रियेमुळे गरीब मुलांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. यवतमाळच्या जामडोहमध्ये 17 वर्ष सैन्यात नोकरी करून निवृत्त होऊन परतलेल्या जवानाचं गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रमेश गदई असं जवानाचं नाव असून ते 2001 मध्ये सैन्यात भरती झाले होते. अमरावतीमध्ये एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. यशोदानगरच्या सोनोने कुटुंबातील कन्या शीतल हिची वरात घोड्यावरून काढण्यात आली. मुलगा मुलगी भेदभाव न ठेवता तिची डामडौलात वरात काढण्यात आली आणि मुलीची वरात काढून सोनोने कुटुंबानं एक वेगळा आदर्श निर्माण केला. प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेनं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी प्लास्टिक आढळलेल्या 6 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. या कारवाईत 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 95,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी चांगलीच महागात पडणार आहे. नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक घटना आहे. एका कारनं फुटपाथावर झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना चिरडलंय. कार चालकानं कशाचीही तमा न बाळगता कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलं. बेदरकारपणे गाडी कुत्र्यांच्या पिल्लाच्या अंगावर घालण्यात आली आणि यात 3 पिल्लं चिरडली गेली असून 2 पिल्लं जखमी झाली आहेत. हा सगळा थरार सीसीटीव्ही कैद आहे.
नांदगाव तालुक्यातील जतेगाव इथं पाणी पाहण्याकरता गेलेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं दुर्दैवी अंत झालाय. नामदेव थोरात असं शेतकऱ्याचं नाव आहे. जालना तालुक्यातील खरपुडी इथं एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 4.5 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 2.25 लाख रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंग गौर यांनी गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या मुलाला ताब्यात घेतले. खरपुडी इथं महिला गांजाची विक्री करत होती. इचलकरंजी शहरातील कापड व्यापाऱ्याची बँक गॅरंटी बनावट कागदपत्र देऊन वेळोवेळी ही कापड खरेदी करून व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात येत होती. 1,03,922 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरोरा तालुक्यातील नागरे इथं आजोबांना दारू पाजून 4 वर्षाच्या नातीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आईवडील शेतमजुरी करण्याकरता गेल्यानंतर आजोबांनी हे कृत्य केलंय. त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे.